तयार झालाय चपातीचा चायनीज चिवडा. चवीला खूप छान लागतो. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे चपातीचा चिवडा. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक चपाती मी कापून घेतलेली आहे, रात्रीची चपाती आहे. एक मोठा टोमॅटो घेतला आहे, मिरची आणि लसूण कट करून घेतला आहे, सोया सॉस आहे, रेड चिली सॉस आहे, कढीपत्ता, अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत आणि एक कांदा मी उभा कापून घेतलेला आहे. आणखीन आपल्याला हळद, हिंग आणि तेल लागणार आहे. तर आता मी चिवडा बनवायला सुरुवात करते. आता सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती ॲल्युमिनियमची छोटी कढई ठेवलेली आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा घालूया आपण तेल घालूया. जेवढं तुमच्याकडं चपातीचा चुरा केलेला आहे ना, त्या मानानेच तेल घाला. जास्तीचं तेलकट पण करू नका. तर आता मी एक अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं, घालूया मोहरी, जिरे, हिंग, शेंगदाणे. शेंगदाणे छान तळून घ्यायचे. नंतर घालते कांदा. कांद्यासोबतच कढीपत्ता, कट केलेला लसूण आणि हिरवी मिरची. हे सगळं आपण छान तळून घेऊया. गुलाबी कलर येईपर्यंत कांदा छान तळला पाहिजे, म्हणजे चव छान येते चिवड्याला. कांदा लालसर झालेला आहे. आता मी घालते हळद, मी परतून घेऊया. टोमॅटो घालूया. टोमॅटो थोडासा क्रंची राहिला पाहिजे, एकदम मऊ नाही करायचा. थोडासा परतून घेऊया. आता घालते चिली सॉस, थोडासा सोया सॉस. सोया सॉस जास्त नाही घालायचा, नाहीतर आंबट होतं. तर जेवढं आपलं प्रमाण आहे त्या प्रमाणातच घालायचा. एक चुटकीभर अजिनोमोटो, त्यामुळे त्याला चायनीजची चव येईल. आता घालते मीठ. सगळं मस्तपैकी हलवून घ्यायचं छान. हे बघा, हे चिवड्याचं जे मिश्रण आहे ना, खूप छान चवीला झालेलं आहे. आंबट, तिखट, गोड. आता याला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी पिठी साखर घालायची. त्यामुळं आंबट, तिखट, गोड चव खूप छान येते आणि चिवडा एकदम छान होतो.